फेरीमध्ये घेऊन जाणारा सामना आपल्या समोर आहे. MJ11 विरुद्ध NB11 धनकवडी. NB11 फलंदाजी केलेली आहे. पहिल्या 5 षटकामध्ये 49 धावा उभ्या केलेल्या आहेत. 50 धावांचं आव्हान त्यांनी ठेवलेलं आहे आणि MJ11 आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल माफ करा NB11 फलंदाजीसाठी दाखल झालेले. त्यांच्या समोर आव्हान आहे 50 धावांचं. चांगला फटका शेरू तिथे गोलंदाज देखील चांगलं क्षेत्ररक्षण करेल आणि धावा अडवल्या जातील. तर राहुल तथा शेरू लोहार आणि दिनू कांबळे डाव्या हाताचा अत्यंत प्रतिभावान खेळाडू दिनू कांबळे मैदानामध्ये दाखल झालेला आहे. नवी मुंबईला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज मैदानामध्ये इथे NB11 धनकवडी संघाचं प्रतिनिधित्व करेल. त्याच्या समोर शेरू आहे आणि पहिला चेंडू दिनूसाठी उजव्या इशा बराचसा बाहेर जाणारा वाईडची घोषणा इथे येणार आहे. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 2 धावा विजयासाठी 50 धावांचं आव्हान आहे. 1,25,000 रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं, 75,000 दुसरा, 35 तिसरा, 35 चौथा. संघ मालकांना स्कूटर आहे, इलेक्ट्रिक स्कूटर आहे. तर इथे डेड बॉलची घोषणा पंचांकडून धावा मिळणार नाही. 2 धावा फलकावरती आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी देखील इलेक्ट्रिक स्कूटर, त्याचबरोबर जवळपास 25 सायकल खेळाडूंना मिळणार आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी बक्षिसं मोठी आहे. आणि त्याचबरोबर खरं तर DD स्पोर्ट्स, अतुलदादा महागडे, सागरदादा शेडके, विश्वनाथ तथा बुवासाहेब पवार, चेतनजी बाठे आणि त्यांची सगळी टीम इथे अहोरात्र मेहनत करते. आणि क्रिकेटच्या माध्यमातून अनेक मोठा मित्र परिवार या सगळ्या टीमला जमवलेला आहे आणि त्याच मित्र परिवाराचं एक चांगलं सहकार्य देखील या स्पर्धेला मिळते. मैत्री असणं आणि ती मैत्रीचं रूपांतर अशा एखाद्या स्पर्धेत होणं याचं उदाहरण म्हणजेच मानाचा करंडक. पूल करण्याचा प्रयत्न आहे. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक खाली. ओ हो, काय घडतंय तिथे. जीवदान, आयुष्याची दोरी दिनू कांबळेची बळकट आहे. जीवदान त्याला मिळते आणि दिनू कांबळेला जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या सिगारेटनी स्वतःची चिता पेटवणं आहे. इथे जाळ आहे, इथे धूर आहे आणि इथे राख रांगोळी सुद्धा आहे. फलकावरती धावा 1 जोडली जाईल. 3 धावा आहेत. 50 धावा म्हणजे काही शॅम्पेन फोडावी अशी गोष्ट नाहीये. 50 धावांचं रक्षण करायचं असेल तर कॅच पकडावे लागणार आहे. त्यातही दिनू कांबळे सारख्याचा कॅच सोडणं म्हणजे मॅचला सोडण्यासारखं देखील ठरू शकतं. बघायचे दिनू कांबळे इथे पुढे कसा रौद्रावतार धारण करतोय. समोर शेरू आहे आणि गोलंदाज प्रशांत. डाव्या शीवर टाकलेला चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, हलकासा गतीचा वापर करण्याचा प्रयत्न होता. पॅड वरती चेंडू आदळला. 1 धाव तिथून येणार आहे. फलकावरती धावांची नोंद होते 4. सलामीची जोडी मैदानामध्ये सुरुवातीची शांतता दिसते. स्कोर कार्ड वरती अजून मोठा फटका कोणी येत नाहीये. शेरूनं सुरुवात चांगली केली होती. पहिलाच बॉल मिडल ऑफ द बॅट आला होता. पण चर्चा करत होतो की कव्हर्सच्या हातामध्ये जर तो चेंडू जात असेल तुमचा कव्हर ड्राईव्ह तर त्याला महत्व नाहीये. फटका कितीही चांगला असू द्यात, तो तुम्हाला कव्हर आणि पॉइंटच्या मधून खेळता आला पाहिजे किंवा कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये खेळता आला पाहिजे, तर ती तुमची प्रतिभा आहे. ओहो, व्हॉट अ शॉट. वाह, देखना दिल खुश रंगा खुश. षटकार. थँक्यू डीजे. सन्मान्य संदीप भाऊ कदम यांचं आगमन इथे होतंय. DD स्पोर्ट्सच्या वतीनं, सर्व आयोजक टीमच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. तर 2 खणखणीत षटकार आहे. या त्याचबरोबर सन्मान्य महेश भाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सुपरस्टार, द ग्रेट सुपरस्टार महेश भाऊ शिंदे यांचं या ठिकाणी आगमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर ज्यांच्याकडून आपल्याला बॉल प्राप्त झालेले आहे सन्मान्य विक्रमदादा मांढरे, प्रचंड दानशूर असं व्यक्तिमत्व, यांचं आगमन होते. मनपूर्वक स्वागत. सन्मान्य विक्रमदादा मांढरे यांना विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये, अतिथी कक्षामध्ये या. आपलं स्वागत आहे. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा फटकावलेल्या आहेत तब्बल 17 धावा.
तर स्पीडअप करा, अजून भरपूर मॅच, अजून एक पूर्ण पूल बाकी आहे. सकाळपासूनचा पहिला पूलचा हा शेवटचा सामना आहे, त्यानंतर दुसऱ्या पूलच्या मॅचेस आता सुरू करायच्यात आपल्याला, तर थोडं स्पीडअप करा. मी अंपायर्सलाही विनंती करतो की तिथे खेळाडूंना थोडी घाई करण्याची सूचना करा. वीरेन नायनीच्या हातामध्ये चेंडू आहे. डॉनलाही विनंती आहे, आपण रोज क्रिकेट खेळतोय, आयोजकांना किती दिव्यातून जावं लागतं, आपणही स्वतः आयोजन केलेलं आहे, त्यामुळे सहकार्य करा. उजव्या हातानं ओव्हर द विकेट वीरेनचा हा चेंडू लेंथ बॉलचा, शेरू निघालाय, धावबाची संधी आहे, नाही पोहोचणार शेरू, मोठी विकेट, पहिला धक्का एनबी धनकवडी संघाला. या ठिकाणी सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचे व्यवस्थापक शरद दौड सरांचं आगमन झालंय, आपलंही मनापासून स्वागत. फलकावरती धावा 17, 1 बाद 17. वीरेन नायनीत सुरुवातीला या अगोदरच्या सामन्यातला पहिल्या षटकातील काही चेंडू थोडेसे अवघड होते, पण त्यानंतर वीरेननं कमबॅक खूप सुंदर केलेलं आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील वीरेननं सुरुवात चांगली केलेली आहे, शेरूला अडकवलेलं आहे. एनबी जरा स्पीडअप करा, घाई करा थोडीशी, अजून एक हाफ आपल्याला खेळवायचा आहे. तुम्ही खेळून जाणार आहात, ही मॅच तुमचा संपणार आहे खेळ, परंतु आयोजकांना अजून 6 संघ नेते खेळवायचंय. थोडस सहकार्याची अपेक्षा असते, कारण एखादा आयोजक ज्यावेळेस चांगले टुर्नामेंट्स घेत असतात, सुरू करत असतात, त्यावेळेस ती आयोजन यशस्वी करण्यासाठी त्यांचा प्रत्येक गोष्टीवरती बारकाईनं त्यांचं लक्ष असतं. त्यामुळं सन्माननीय बाळाभाऊ मळेकर यांचं शुभागमन या ठिकाणी येत आहे, सहर्ष स्वागत. हॅलो, वाह काय बॉल आहे. वीरेन नायनीत परिवाराची दुसरी आवृत्ती आहे. डॉन प्लीज जरा घाई कर, संदेश भाऊ फक्त प्लीज घाई करा, एक हाफ आहे अजून, दोन्ही टीमांना विनंती आहे. वीरेन नायनीत, यस, खूप सुंदर फटका. यावेळेस संयमाने खेळला, ज्यावेळेस तुम्हाला 2 बॉलवरती धावा मिळत नाही त्यावेळेस थोडासा पेशन्स दाखवणं गरजेचं आहे, आणि ते पेशन्स इथे बघायला मिळत आहेत. फलकावरती धावा आहेत 19, आणि अलीकडे आपण जेन अल्फा जेन बीटाची चर्चा करतो, या पिढीला थोडंसं पेशन्स नाही, त्यांना घाईनं सगळं काही लगेच हवं असतं, त्यांच्याकडे थोडेसे पेशन्स कमी असतात, पण काय आक्रमक असतात ते आम्ही बघितलं जंतर मंतरवर. वाह, चांगला चेंडू होता, निर्धाव. वीरेन नायनीत पुन्हा एकदा दिनूला रोखून ठेवलेला आहे. मगाशी मला असं वाटलं होतं की दिनूचे 2 षटकार आले ना, जणू काय कुलपाकडे चावी आपोआप आकर्षित झाली आणि ती आपोआप फिरली, पण आता हे कुलूप खोलणं थोडंसं कठीण आहे. वीरेन नायनीत नावाचं. धाव फलकावरती धावा आहेत 19, कनेक्शन नाहीये. पुन्हा एकदा दिनू समोर प्रश्न आहे, अवघड प्रश्न पत्रिकेतला अवघड प्रश्न आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस परीक्षा द्यायचो ना गणितामध्ये, आम्हाला क आणि ड प्रश्न असायचे, ते जास्त अवघड असायचे. अ ब क आम्ही सोडवायचो सोप्या पद्धतीनं, पण कडला तिथं अभ्यासच लागायचा. तर वीरेन नायनीची गोलंदाजी ही कड आहे, ही अवघड आहे, ही सोडवणं कठीण आहे. फलकावरती धावांची नोंद आहे 20, षटक क्रमांक 2 सुरू आहे. पुन्हा चांगला चेंडू, इथे फाईन खेळलाय जरूर, पण एकच धाव येऊ शकते. फलंदाज दिलीप वर्मासाठी 22 आहे, ती कनेक्शन नाहीये. एक अतिरिक्त धाव आहे, एका धावेबरोबर धाव फलक पुढे पोहोचणार आहे. 21 धावा, 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये आघाडी घेतली होती, परंतु वीरेन उभा राहिलाय आणि फलंदाजांना त्यांनी अडवलेलं आहे. प्रशांत भाऊ घाई करा, पटकन प्लीज घाई करा. वीरेन नायनीतच्या पिताश्री अर्थातच प्रदीप नायनीत डॉन यांना आपण गोलंदाजी मार्क वरती बघणार आहोत. पलीकडून काही मुले चाललेली आहेत, त्यांना विनंती करतो जरा पटकन चला. आमच्या भगिनी तिथे आहेत, त्यांनाही विनंती जरा पटकन चला. डॉन गेली अनेक वर्ष क्रिकेटमध्ये या खेळाडूंना दिलेली आहेत. समर्पण, त्याग, समर्पण क्रिकेट प्रती, ते म्हणजे प्रदीप नायनीत.
प्रचंड उत्साह, प्रचंड जिद्द, प्रचंड चिकाटी म्हणजेच प्रदीप न्यायनीत. आणि हे बघितले आम्ही, अनुभवलेले आम्ही. गुणवत्ता ही तुमच्याकडे फक्त चांगलं टेक्निक आहे म्हणजे तुम्ही चांगला खेळाडू असं क्रिकेटमध्ये होत नाही. क्रिकेटची परिभाषा अलीकडे बदललेली आहे. तुम्ही जर वैभव सूर्यवंशीची बॅटिंग बघितली तर मगाशी मी चर्चा केली होती, गुडलेनचा बॉल आम्ही फ्रंट फुटवर खेळायचो, सगळे कोचेस आम्हाला तेच शिकवायचे. पण गुडलेनचा बॉल मिड विकेटला स्क्वेअर लेगला कसा भिरकावून देतो तो वैभव सूर्यवंशी आम्ही पाहिलेला आहे. आणि आतापर्यंत ज्या कोचेसने शिकवले ते खोटं आहे का, चुकीचं आहे का, हा प्रश्न आता तयार झालेला आहे. एक चांगला फटका, एक टप्पा आणि सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. दिलीप वर्मा. चला चला लवकर चालू करून घ्या. डॉन चला पटकन. ते ऑफ साइडला कॅमेरे जिथे कोण बाउंड्री लाईनच्या आत थांबले असतील तर त्यांनी बाहेर थांबा जरा. तिसरं षटक सुरू आहे. धाव फलकावरती 25 धावा, अर्ध्या धावा उभ्या राहिलेल्या आहेत. अर्धा खेळ संपलेला आहे, अर्ध्या धावा बनलेल्या आहेत. ए दादा नो मध्ये मध्ये नका पळू रे. दिलीप वर्मा हा देखील आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजे दिलीप वर्मा. हा वर्मा म्हणजे वर्मा, गोलंदाजाच्या वर्मावरती घाव घालणारा वर्मा, घाव घालणारा दिलीप म्हणजे दिलीप वर्मा. स्क्वेअर लेगला उचललाय चेंडू, टप्पा मैदानामध्ये, क्षेत्ररक्षक समोर, एक धाव जरूर मिळते. मोठे फटके, खराब चेंडूंवरती मोठा फटका पाहिजेच असतो. चांगल्या चेंडूवरती तुम्ही एकेरी दुहेरी धावा घेतल्याच पाहिजे. त्यामुळे स्कोअर जर सतत मुवमेंट असेल तर हलत असेल तर त्याचा परिणाम हा क्षेत्ररक्षकांच्या गोलंदाजांच्या मानसिकतेवरती प्रचंड होतो. आणि कदाचित ही दादा समोर जो काळा पडदा आहे ते थोडं समोरचे फक्त जे बसतात ना थोडं कडेला वासा फक्त जरा. दिनू कांबळेचा प्रयत्न, स्लोवर वन टाकला होता, हलकासा बोट फिरवली होती हलकीशी, त्याचा परिणाम बघितला आपण की दिनू कांबळे अक्षरशः उभा राहिलेला आहे. 2 षटकार ठोकणारा दिनू कांबळे, पण त्यानंतर किती निष्प्रभ ठरतोय. गोलंदाजांची कमाल आहे. विक्रम ते समोर बसतात त्यांना फक्त थोडं हलव ना, बाजूला बसा फक्त म्हणा, समोर बॅट्समॅनला प्रॉब्लेम होतोय. वीरेन न्यायनीतच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 4 आणि तिथेच प्रदीप न्यायनीतने पुन्हा 4 डॉट टाकलेत. एकाच षटकामध्ये 4 डॉट फ्रॉम डॉन. 5 धावा या षटकामधून. मागच्या 2 षटकांमध्ये धावा दादा फक्त 9. ए गुलाबी शर्ट. चला प्रेक्षकांनी थोडस चला लवकर चालू आहे पाशा भाऊ. फलकावरती धावा 24, माफ करा 26, तर 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. 26 धावा फलकावरती आहेत. 24 धावांची गरज आहे जिंकण्याला आणि 12 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. सुरुवात काय धमाल होती. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या होत्या फलकावरती तब्बल 17 धावा. चला राव यार प्रशांत भाऊ, एक हाफ आहे अजून. डॉन चला पटकन चला चालू. आणि वीरेन न्यायनीच्या हातामध्ये पुन्हा बॉल सोपवलेला आहे. पिता पुत्रांनी अक्षरशः रोखून ठेवलेलं आहे फलंदाजांना. वीरेन न्यायनीतने 4 धावा खर्च केला, प्रदीप न्यायनीतने 5 खर्च केला. 4 डॉट प्रदीप न्यायनीतने टाकले. 4 डॉट. शिवांश 11 आणि यशवंत दादा पाचंगे या टीमचे कर्णधार. पटकन टॉस साठी या. नाही दोन्ही कॅप्टन लोक या. या षटकारानं थोडीशी संजीवनी, थोडासा ऑक्सिजन इथे मिळू शकतो एनबी संघाला, जो प्रचंड संघर्षातून जात होती टीम. पण अजून विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. 35-15 धावांची गरज आहे. 15. सामना कोठे होता आणलाय कुठे, दिनू कांबळे. सामना कोठे होता आणलाय कुठे, दिनू कांबळे. वा, इथे थोडासा वेग दिला होता. उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू निर्धाव नाही ठरणार. 1 धाव तिथे मिळणार आहे आणि स्ट्राईक दिनू कांबळेकर राहणार आहे. 22 आहे पण ती महत्वाची आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 40 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. कशी मॅच आहे. सातत्यानं हा सामना इकडे तिकडे, म्हणजे आपण लंबक जसा फिरतो घड्याळाच्या या बाजूने त्या बाजूकडे, तसा सामना सातत्यानं फिरतोय.
या पारड्यातून त्या पारड्यात जाताना सातत्यानं दिसलेला आहे. सातत्य कोणाच तरी पारडं वडसर होतंय. तुम्ही जर मराठी शाळेत शिकलेला असाल तर मराठी शाळेमध्ये शिक्षक तुम्हाला इसाप नीतीच्या गोष्टी सांगायचे. त्या गोष्टींमध्ये माकड आणि मांजर यांची एक गोष्ट होती. मांजराने लोण्याचा गोळा पळवला आणि त्या दोन मांजरं होती, त्यांच्यामध्ये थोडंसं भांडण झालं म्हणून एक माकड आलं आणि ते म्हणले तुम्हाला सारखे करून देतो. मग काय व्हायचं की दोन गोळे तरी एकाचं वजन थोडंसं जास्त असेल पारड्याचं तर ते माकड लोण्याचा गोळा खाऊन घ्यायचं आणि दुसरं पारडं खाली जायचं, परत तिकडचा गोळा खाऊन घ्यायचं. अशी एक गोष्ट होती. म्हणजे पारडं कधी इकडे कधी तिकडे झुकत होतं. या सामन्याचं पारडं तसंच आहे. मात्र विजयाचा लोण्याचा गोळा कोण खाणार आहे याचं उत्तर अजून अनभिज्ञ, अजून आपल्याकडे आलेलं नाहीये. त्यासाठी 6 चेंडू 10 धावा हव्यात एनबीला आणि 6 चेंडू मध्ये 10 रोखायच्या आहेत त्या एमजेला. एमजे विरुद्ध एनबी असा रंगलेला हा सामना आहे. मानाचा करंडक मधील उपांत्यपूर्व फेरीचा अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत चुरशीचा सामना आहे. सन्माननीय स्वप्नील भाऊ माकुडे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतं. युवा नेतृत्व आणि या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून मिळालं, या स्पर्धेची खंबीर साथ सन्माननीय स्वप्नील भाऊ माकुडे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. मानाचा करंडक स्पर्धेदरम्यान स्वप्नील भाऊ माकुडे यांचं सहर्ष स्वागत. शिवराज डेथ ओव्हर स्पेशालिस्ट, शेवटचं षटक, मागच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक त्याच्याकडे होतं, यातही त्याच्याकडे दिले. 10 रोखायचं. समोर दिनू कांबळे. पहिला चेंडू उंच फटका आणि तिथे धावा किती मिळत आहेत हे पाहायचंय. तर आतमध्ये चेंडू आहे त्यामुळे तुम्हाला धावा घ्याव्या लागणार आहेत. इथे धावा मिळतील 2. जर तुम्ही ऑल कंपाऊंडच्या पलीकडे चेंडू जात असेल तर त्यावेळेस त्याला धावा आपण देतो 4. तिथे षटकार मिळत नाही. आणि जर तो चेंडू मैदानामध्ये येत असेल तर तुम्हाला धावा घेणं बंधनकारक आहे. स्पर्धेचे नियम लक्षात ठेवा. कुठे डिक्लेरेशन आहे, काय डिक्लेरेशन, त्याची अगोदरच अभ्यास करा. 2 धावा इथे मिळत आहेत. विजयासाठी 8 धावांची गरज. 5 चेंडू 8. दिनू कांबळे. ओ काय बॉल आहे, काय बॉल आहे. 1 धाव केवळ येऊ शकते इथे. दिनू कांबळे नॉन स्ट्राईक एंडला पोहोचेल आणि विजयाचं समीकरण 4 चेंडू 7 धावा. आता काळजाचा ठोका चुकायला लागलेला आहे. जरा स्पीडअप करा, घाई करा. हे पा आयोजक पिंटू भाऊ सातत्यानं तुम्हाला सूचना करतायत. मगाशी माईक त्यांनी घेतला होता. समालोचकांना कदाचित तेवढ्या कठोर भाषेत नाही बोलतायत, पण आयोजकांनी माईक घेऊन सुद्धा आपण ऐकत नाही, तर ही गोष्ट थोडीशी विचार करणारी आहे. म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो की स्पीडअप करा, घाई करा, पटकन बॉल टाका, वेळ वाचवा. 7 धावांची गरज आहे आणि डावखुऱ्या हाताचा पुन्हा एकदा सनवेद मैदानामध्ये स्ट्राईक एंड वरती. दोन्ही पनवेलकर आहे, दोन्ही नवी मुंबईकर आहेत मैदानामध्ये फलंदाजीला. आणि गोलंदाज शिवराज. लेंथ बॉल खेचून मारला जरूर. गॅप मोठा आहे. धावा 4 आहेत. सुपरसॉनिक शॉट. चौकार विजयाच्या दिशेनं, विजयाच्या मार्गावरती आरूढ करणारा हा चौकार. Fabianca Jungle Level Bugosizai. तीन चेंडू 3 धावा. काय मॅच होती. 12 चेंडू 24. इथून मॅच आणलेली आहे. दिनू कांबळे. ओ वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. खाली राहिला चेंडू, टप्पा पडल्यानंतर घसरला. धावा इथे मिळणार नाहीत. फलंदाज चकित. डोळ्यासमोर काजवे निर्माण करणारा, डोळ्यासमोर तारे चमकावणारा हा चेंडू आहे. निर्धाव चेंडू. याबरोबरच फलकावरती धावा असतील त्या 47. विजयासाठी 2 चेंडू 3. पुन्हा काळजाचा ठोका चुकतोय. पुन्हा उत्कंठा शिगेला पोहोचतायत. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावा. शिवराज असेल, होईल हिरो का सनवेद घेईल विजयाचा वेध. 2 चेंडू आणि 3 धावा. चला टेम्पो ड्रायव्हर, जरा एक्सलेटर वरती पाय द्या. जाऊ द्या पटकन टेम्पो.
सिद्धेश्वर ट्रान्सपोर्ट शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावा आहेत. काय मॅच आहे. सुरुवात चांगली झाली होती फलंदाजांकडून NB11 कडून. त्यानंतर MJ ने कुरघोडी केली, आघाडी घेतली. इथं वीरेंचं षटक आलं, त्याच्यानंतर पुन्हा षटक आलं प्रदीप न्यायनीचं. पुन्हा वीरेंच्या षटकामध्ये काही चांगले फटके आले दिनू कडून. आणि आता आपण पाहतोय शिवराज पहिल्या चेंडूवरती काही चांगले फटके आले होते. पुन्हा शिवराजनं डॉट टाकून इरादा बनवलेला आहे. तो पुन्हा टेम्पो सामना लवकर खेचून. बाहेर घेऊन जा आणि उद्यापासून 2-3 दिवस टेम्पो आतमध्ये आणू नका. रस्ता बंद केला जाणार आहे. तो टेम्पो परत आतमध्ये आणू नका ही विनंती आहे. प्रेक्षकांना विनंती तिथे टेम्पोला जागा द्या सीमारेषेच्या बाहेर यायला. शेवटचे 2 चेंडू 3 धावा. रंगलेला सामना. शिवराज सनवेद हॅलो, तो टेम्पो बाहेर जाण्यासाठी थोडी जागा करून द्या मित्रांनो. टेम्पोला जाता थोडस पुढे घ्या अजून टेम्पो लवकर. चला बाउंड्रीच्या बाहेर आहे टेम्पो. मॅच सुरू ठेवा. 2 चेंडू 3. NB की MJ दोन्ही पुणेकरांमध्ये रंगलेला चुरशीचा सामना. शिवराजचा चेंडू उजव्याच्या बाहेर. गोलंदाजीचा थोडासा बाजूने खेळलेला. एक धावेवाना येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो विकेट कीपर कडे आहे. कसा कलेक्ट होतोय मात्र जीवदान. 2 धावा इथे मिळणार आहेत. जो काम दुनिया को नामुमकिन लगे वही मौका होता है करतब दिखाने का. 2 धावा इथे. 1 धाव केवळ गरजेचे आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला 1 धाव बनवायचीच आहे. स्कोअर लेवल झालेला आहे. शेवटचा चेंडू 1 धावेची गरज आहे. शेवटचा चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. आता 1 धाव रोखायची आहे. पुन्हा एकदा MJ संघाला विजयाच्या संधी निर्माण आहेत. विजय त्यांच्यासाठी सुद्धा ऑन आहे. विजय NB साठी देखील ऑन आहे. शेवटचा चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. कुठल्याही प्रकारे इथे पाठलाग करणाऱ्या संघाला विजयी धाव बनवायचीच आहे तरच त्यांना विजय मिळेल. अन्यथा ते पराभूत होतील. तर लगेचच जास्त वेळ घेऊ नका. सनवेद असेल स्ट्राइक एंड वर. शेवटचा चेंडू 1 धावेची गरज आहे. प्रदीप न्यायनी फील्ड सेटिंग मध्ये थोडासा बदल करतोय. सिली मिड ऑफ आता ऍक्टिव्ह होत आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील थोडासा पाठीमाग आहे मात्र तयार आहे. शॉर्ट थर्ड मॅन तयार आहे. तर इथे फॉरवर्ड अर्थात सिली पॉइंट देखील तिथे तयार आहे. वाईडिश मिड ऑन वाईडिश मिड ऑफ दोन्ही क्षेत्ररक्षक तिथे तयार. सराउंडिंग मध्ये जवळपास 7 क्षेत्ररक्षक तयार आहेत. फलंदाजाला वेडा घातलाय त्यांनी आणि हा वेडा हे चक्रव्यूह कसा फोडणार. शेवटचा चेंडू 1 धावेची गरज. फटका चांगला आहे. NB11 संघाचा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश. अत्यंत सुंदर सामना. इथे अडचणींचा डोंगर फोडत विजयाचा सूर्य दाखवणारा हा सामना. दिनू कांबळे सनवेद NB11 संघाला घेऊन जात आहेत थेट सेमी फायनल मध्ये. तर सामनावीर हा पुरस्कार आम्ही या ठिकाणाहून लगेच जाहीर करतोय. आणि अल्सो दुसरा कोणी नाही तो आहे दिनू कांबळे. Fabien que Jean Claude Bogo पुढच्या मॅच साठी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ वाचवा. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजूनही 1 हाफ आपल्याला पूर्ण करायचा आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तारिक भाई आणि मॅडी भाई यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. मानाचा करंडकचे आधारस्तंभ सातत्यानं